ठाकरेंच्या शिवसेनेकडून पाण्यासंदर्भातलं आंदोलन आता आणखी तीव्र करण्यात आलंय। लबाडांनो पाणी द्या या आंदोलनाअंतर्गत ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं आज महापालिकेवर हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे। संभाजीनगरमध्ये हा मोर्चा निघेल आणि त्याचं नेतृत्व शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे करणार आहेत। पाणी टंचाई विरुद्ध शिवसेनेच्या वतीनं महिनाभर लबाडांनो पाणी द्या हे आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाचा समारोप आज हल्लाबोल मोर्चानं होतोय। दुपारी 4:30 वाजता क्रांती चौकातून मोर्चा निघेल आणि गुलमंडीवर मोर्चाचा समारोप होईल। छत्रपती संभाजीनगरमध्ये 8 ते 10 दिवसाला पाणी येतोय, त्यामुळे या ज्वलंत पाणी प्रश्नांवरती ठाकरेंच्या शिवसेनेकडून गेल्या 1 महिन्यांपासून आंदोलन केलं जात आहे आणि आज आंदोलनाचा एक भाग म्हणून आज आदित्य ठाकरे हे मोर्चा काढणार आहे याच प्रश्नांवरती। आपण सध्या आहोत छत्रपती संभाजीनगरच्या गुलमंडी येथे आणि याच ठिकाणी या मोर्चाचं सभेत रूपांतर होणार आहे। आज संध्याकाळी 4:30 वाजता क्रांती चौक येथून छत्रपती शिवरायांना अभिवादन करून हा मोर्चा सुरू होणार आहे। लबाडांनो पाणी द्या अशा पद्धतीचे आंदोलनाला नाव देण्यात आलेलं आहे आणि संध्याकाळी याच ठिकाणी ही सभा पार पडणार आहे। जेव्हा ठाकरे सरकार होतं तेव्हा विरोधी पक्ष नेते तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगरच्या याच पाण्याच्या प्रश्नावरती आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर एक मोठं आंदोलन या ठिकाणी उभं राहिलं होतं। त्यावेळेस आम्ही पाणी देऊ अशा पद्धतीचं आश्वासन देखील देण्यात आलं। मात्र त्यानंतर आज घडीला जी परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगरची ती जशीच्या तशीच आहे। आज देखील 8 ते 10 दिवसालाच या ठिकाणी शहराला पाणी पुरवठा होत असतो आणि याच प्रश्नांवरती आज संध्याकाळी ही सभा आणि मोर्चा आहे आणि या सभेमध्ये आदित्य ठाकरे हे काय बोलणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।